नमस्कार. अनेकांना असं वाटतं की टॅली प्राईम म्हणजे फक्त जमा खर्च, हिशोब ठेवण्याचं एक साधन. पण आज आपण हेच बघणार आहोत की हे सॉफ्टवेअर केवळ अकाउंटिंगच्या पलीकडे जाऊन आपल्या व्यवसायासाठी एक किती शक्तिशाली आर्थिक व्यवस्थापन साधन बनू शकतं. विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का? आपण जे अकाउंटिंग करतोय ते फक्त नोंदी ठेवण्यापुरतं आहे की त्यातून आपल्या व्यवसायाला योग्य दिशा मिळते? टॅली प्राईमच्या मदतीने याच नोंदींना आपण मोठ्या निर्णयांमध्ये बदलू शकतो. कोणत्याही व्यवसायासाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे कॅश फ्लो. तो जर सुरळीत असेल तर व्यवसायाची गाडी धावते. आणि हेच सुरळीत ठेवण्यासाठी गरजेचे आहे आउटस्टँडिंग मॅनेजमेंट. चला बघूया टॅली प्राईम यात आपली कशी मदत करतं. हे बघा, हे चित्र बहुतेक व्यावसायिकांना चांगलंच ओळखीचं असेल. पेमेंट वेळेवर येत नाहीत आणि आपला सगळा कॅश फ्लो बिघडून जातो. हे म्हणजे नळाला गळती लागण्यासारखं आहे. यामुळे फक्त व्यवसायाची गती कमी होत नाही तर बुडीत कर्जाचा धोकाही वाढतो. पण यावर एक प्रभावी उपाय आहे. तर टॅली प्राईम आपल्याला यावर एक मस्त 3 स्टेप्सचा उपाय देतं. सगळ्यात पहिलं, प्रत्येक पेमेंटला त्याच्या इनव्हॉइसशी जोडून बिलवाईज ट्रॅकिंग सुरू होतं. दुसरं, एजिंग रिपोर्ट आपल्याला सांगतो की कोणाकडून पैसे येणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि तिसरं, अकाउंट कन्फर्मेशनमुळे फॉलोअप घेणं सोपं होतं. चला हे एक एक करून समजून घेऊया. आता बघूया हे एजिंग ॲनालिसिस नावाचं जादूचं साधन. हा रिपोर्ट काय करतो तर थकीत बिलांचं वर्गीकरण त्यांच्या वयानुसार करतो. म्हणजे 30 दिवस, 60 दिवस, 90 दिवस यावरून आपल्याला अगदी स्पष्ट कळतं की नक्की कोणाकडे तातडीने पाठपुरावा करायचा आहे. म्हणजे आपली मेहनत योग्य दिशेने जाते. आणि याचा फायदा काय होतो? तर आपला कॅश फ्लो तर सुधारतोच, पण बुडीत कर्जाचा धोकाही कमी होतो. इतकंच नाही तर फॉलोअप घेताना व्यावसायिकता जपण्यासाठी टॅली प्राईममध्ये फक्त एका क्लिकवर कन्फर्मेशन ऑफ अकाउंट स्टेटमेंट तयार होतं. त्यामुळे संवाद साधणं सोपं आणि प्रोफेशनल वाटतं. बरं, देशातले व्यवहार तर आपण सांभाळले, पण जर आपला व्यवसाय आंतरराष्ट्रीय स्तरावर असेल तर डॉलर, युरो, पाऊंड या वेगवेगळ्या चलनांच्या जगात हिशोब कसा ठेवायचा? इथेच येतो आपला दुसरा आधारस्तंभ, फॉरेन एक्सचेंज म्हणजेच फॉरेक्स मॅनेजमेंट. परकीय चलनांमध्ये व्यवहार सुरू करण्याआधी टॅलीमध्ये एक अगदी छोटीशी तयारी आहे. फक्त मल्टी करन्सीचा ऑप्शन चालू करायचा, आपल्याला हवी असलेली चलनं म्हणजे डॉलर किंवा युरो ॲड करायची आणि व्यवहार करताना त्या दिवसाचा विनिमय दर टाकायचा. बस, काम झालं. पण खरं आव्हान तर इथून पुढे सुरू होतं. समजा आपण बिल बनवलं, त्या दिवशी डॉलरचा दर वेगळा होता आणि जेव्हा पेमेंट आलं तेव्हा तो बदलला होता. मग ह्या फरकाचं काय करायचं? इथेच तर टॅली प्राईम आपलं काम एकदम सोपं करतं. चला एक साधं उदाहरण बघूया. समजा 1 नोव्हेंबरला आपण $1000 बिल बनवलं, तेव्हा त्याचं मूल्य होतं 83,000 रुपये. पण 30 नोव्हेंबरला जेव्हा आपल्याला पैसे मिळाले तेव्हा दर वाढला होता आणि आपल्याला मिळाले 85,000 रुपये. हा जो 2,000 रुपयांचा फरक आहे ना, तो झाला आपला फॉरेक्स गेन म्हणजे नफा. आणि गंमत म्हणजे यासाठी आपल्याला वेगळं काही करायची गरज नाही. टॅली प्राईम आपोआप हा नफा किंवा तोटा मोजून आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये नोंदवतं. आणि इतकंच नाही, अचूक रिपोर्टिंगसाठी टॅलीमध्ये रिव्हॅल्युएशन नावाचे खूप शक्तिशाली फीचर आहे. वर्षाच्या शेवटी हे फीचर आपल्या सर्व थकीत परकीय बिलांचं मूल्य त्या दिवसाच्या दरानुसार आपोआप अपडेट करतं. यामुळे काय होतं तर आपली बॅलन्स शीट नेहमी व्यवसायाचं खरं आर्थिक चित्र दाखवते. व्यवसायात फक्त रोजचेच खर्च नसतात, तर भविष्यासाठी मोठी गुंतवणूकही असते. जसं की नवीन मशिनरी घेणं किंवा ऑफिसची जागा घेणं. यालाच कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजेच कॅपेक्स म्हणतात. चला आता आपला तिसरा आधारस्तंभ पाहूया आणि समजावून घेऊया की टॅली प्राईम या मोठ्या गुंतवणुकीचा हिशोब कसा ठेवतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर कॅपेक्स म्हणजे व्यवसायासाठी खरेदी केलेली मोठी, दीर्घकाळ चालणारी मालमत्ता. टॅलीमध्ये ह्या खर्चाला इतर रोजच्या खर्चांपासून वेगळं ठेवणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी आपण फिक्स्ड असेट हे वर्गीकरण वापरतो. टॅलीमध्ये हे काम अगदी सोपं आहे. जेव्हा आपण एखादी मालमत्ता खरेदी करतो तेव्हा तिची नोंद परचेज व्हाउचरमध्ये करायची आणि मग जसजसा वेळ जातो तसतशी तिची किंमत कमी होते, ज्याला आपण घसारा किंवा डिप्रिसिएशन म्हणतो. या घसाऱ्याची नोंद जर्नल व्हाउचर वापरून केली जाते, जेणेकरून आपल्या मालमत्तेचं खरं मूल्य नेहमी अपडेटेड राहील. याचाच अर्थ
टॅलीमधलं फिक्स्ड ॲसेट रजिस्टर आपल्या सर्व भांडवली मालमत्तेसाठी एक सिंगल सोर्स ऑफ ट्रूथ बनतं. म्हणजे कोणती मालमत्ता कधी घेतली, कितीला घेतली आणि आज तिची किंमत किती आहे, ही सगळी माहिती एकाच ठिकाणी अचूकपणे उपलब्ध होते. तर आपण 3 वेगवेगळे पण तितकेच महत्वाचे आधारस्तंभ पाहिले: आउटस्टँडिंग, फॉरेक्स आणि कॅपेक्स. पण विचार करा, जेव्हा हे तिन्ही एकत्र येतात तेव्हा काय होतं? ते आपल्या व्यवसायाला एक संपूर्ण आर्थिक दृष्टिकोन कसा देतात ते आता पाहूया. थोडक्यात सांगायचं तर हे असं दिसतं. बघा, एजिंग ॲनालिसिस आपला कॅश फ्लो मजबूत करतं, फॉरेक्स गेन लॉस आपल्याला व्यवसायाचा खरा नफा दाखवतं आणि फिक्स्ड असेट रजिस्टर आपल्या मालमत्तेचं अचूक मूल्यांकन करतं. हे तिन्ही मिळून आपल्याला योग्य व्यावसायिक निर्णय घ्यायला मदत करतात. म्हणजेच टॅली प्राईम या सर्व गुंतागुंतीच्या गोष्टींना एकत्र आणून एकदम सोपं करतं. मग तो थकीत बिलांचा पाठपुरावा असो, परकीय चलनातील चढउतार असो किंवा मोठ्या गुंतवणुकीचा हिशोब असो, या सगळ्यामुळे आपल्याला आपल्या व्यवसायाच्या आर्थिक आरोग्याचं एक स्पष्ट आणि संपूर्ण चित्र मिळतं. तर जाता जाता फक्त हा एक प्रश्न: आपला फायनान्शियल डेटा फक्त भूतकाळात काय झालं हे सांगतोय की आपलं भविष्य घडवण्यासाठी मदत करतोय? टॅली प्राईम आपल्याला हीच शक्ती देतं, आपल्या डेटाला आपल्या भविष्याचं साधन बनवण्याची.